श्री स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा मनातली सगळी भीती नाहीशी होते. पण कधीकधी काळच अशी काही वळणं घेतो की स्वतः स्वामींचे आशीर्वाद घेऊन काही गोष्टींची पूर्वसूचना द्यावी लागते. कुंभ राशीच्या लोकांनो, 17 जानेवारी 2026ची ती रात्र ही साधीसुधी रात्र नाही. ब्रह्मांडात एक असा खेळ रचला गेला आहे ज्याचा केंद्रबिंदू तुम्ही आहात. बाहेरचा वारा संथ असेल, आकाश शांत असेल, पण तुमच्या घराच्या 4 भिंतींच्या आत एक असं वादळ घोंगावणार आहे ज्याची कल्पनाही तुम्ही कधी स्वप्नात केली नसेल. तुम्हाला असं का सांगितलं जातंय की त्या रात्री दरवाजा आतून घट्ट बंद करून घ्या? का तुमच्या काळजाची धडधड त्या रात्री अनावर होणार आहे? अनेकांना वाटतं की नशीब फक्त मेहनतीने बदलतं, पण त्या रात्री ग्रहांची अशी काही दशा आणि दिशा बदलणार आहे की तुमचा पार्टनर तुम्हाला त्या संपूर्ण रात्रीत एक क्षणही झोपू देणार नाही. हा इशारा आहे की आशीर्वाद? हे प्रेमाचं ओढणं आहे की कर्माचं देणं? सावधान, जर तुम्ही या रात्रीसाठी तयार नसाल तर तुमचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर जाऊ शकतं. काय आहे तो कामदेव रती महासंयोग, आणि का त्या रात्री तुमची झोप कायमची उडणार आहे? स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन चला जाणून घेऊया 17 जानेवारीच्या त्या थरारक आणि गूढ रात्रीचं संपूर्ण रहस्य. 17 जानेवारीचा कामदेव रती महासंयोग आणि त्याचे पडसाद. मित्रांनो, आता आपण त्या विषयाकडे वळत आहोत जो या पूर्ण व्हिडिओचा आत्मा आहे. तुम्ही विचार करत असाल की 17 जानेवारीलाच असं काय खास आहे? तर ऐका. ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात काही असे दुर्मिळ क्षण येतात जेव्हा ग्रह आपली चाल अशी बदलतात की त्याचा थेट परिणाम मानवी भावनांवर आणि शरीरावर होतो. 17 जानेवारी 2026 शनिवारी रात्री कुंभ राशीच्या कुंडलीत एक असा विशाल चुंबकीय क्षेत्र तयार होत आहे ज्याला आपण कामदेवरती महासंयोग म्हणतो. शुक्राचे राजेशाही आगमन. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि शनिदेवाचे शुक्रदेवाशी अत्यंत मैत्रीचे संबंध आहेत. त्या रात्री शुक्रदेव तुमच्या राशीच्या अशा एका अंशावर डिग्री असतील जिथून ते थेट तुमच्या सुख आणि शय्यासुख भावावर आपली अमृतदृष्टी टाकणार आहेत. शुक्र हा केवळ सौंदर्याचा कारक नाही, तर तो आकर्षणाचा सम्राट आहे. चंद्राची साथ. त्या रात्री चंद्र देखील स्वतःच्या अशा नक्षत्रात असेल जो तुमच्या मनातील सुप्त इच्छांना जागृत करेल. जेव्हा मन, चंद्र आणि प्रेम शुक्र एकत्र येतात तेव्हा मानवी शरीरातील डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन सारख्या संप्रेरकांची पातळी वाढते. याचा अर्थ असा की त्या रात्री तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांकडे ओढले जाण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. शनीची संरक्षक दृष्टी. शनिदेव हे कर्माचे फळ देतात. ज्या कुंभ राशीच्या जोडप्यांनी गेल्या काही दिवसात खूप सोसलं आहे, एकमेकांसाठी त्याग केला आहे, त्यांना शनिदेव या महासंयोगाच्या माध्यमातून प्रेमाची भेट देणार आहेत. हा संयोग इतका शक्तिशाली आहे की तुमच्या आसपासच्या वातावरणात एक प्रकारचा मखमली सुगंध तुम्हाला जाणवेल. तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील आणि तुम्हाला स्वतःमध्ये एका नवीन तारुण्याचा, एका नवीन ऊर्जेचा अनुभव येईल. हे केवळ ग्रहांचे गणित नाही, तर निसर्गाने तुमच्यासाठी उघडलेला प्रेमाचा एक खजिना आहे. पण लक्षात ठेवा, हा महासंयोग जितका शक्तिशाली आहे तितकाच तो नाजूकही आहे. या ऊर्जेचा फायदा घेण्यासाठी तुमचं मन शुद्ध असणं गरजेचं आहे. पार्टनर तुम्हाला झोपू देणार नाही, यामागचे गूढ आणि रोमांचक सत्य. आता आपण त्या विषयावर बोलूया ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. जेव्हा मी म्हणतो की 17 जानेवारीच्या रात्री तुमचा पार्टनर तुम्हाला झोपू देणार नाही, तेव्हा तुमच्या मनात अनेक विचार येत असतील. पण मित्रांनो, हे केवळ शब्दांचं खेळणं नाही, तर त्या रात्री घडणाऱ्या एका मानसिक आणि आत्मिक क्रांतीचे संकेत आहेत. मौनाचे विसर्जन आणि संवादाचा पाऊस. कुंभ राशीच्या लोकांनो, गेल्या काही काळापासून तुमच्या नात्यात एक प्रकारची शांतता पसरली आहे. तुम्ही एकाच घरात राहता, एकाच टेबलावर जेवता, पण एकमेकांच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला माहीत नसतं. पण 17 जानेवारीच्या रात्री ही शांततेची भिंत चकनाचूर होणार आहे. तुमचा जोडीदार स्वतःहून पुढाकार घेईल. ते तुमच्याशी अशा गोष्टी बोलतील ज्या त्यांनी वर्षानुवर्षे मनात दाबून ठेवल्या होत्या. ती रात्र तक्रारींची नसेल, तर ती रात्र असेल कबुलीची. ते सांगतील की तुमचं त्यांच्या आयुष्यात असणं त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. हरवलेल्या प्रेमाचे पुनरुज्गमन. कामाचा ताण, मुलांचे शिक्षण आणि संसाराच्या गाड्यात तुमचं नातं कुठेतरी मागे पडलं होतं. पण त्या रात्री शुक्राची मोहिनी तुमच्या जोडीदारावर अशी काही चालेल की त्यांना तुमच्याशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही. तुमची झोप उडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या पार्टनरची बेधुंद ओढ. ते तुम्हाला मिठीत घेतील, तुमचा हात हातात घेतील आणि जुन्या दिवसांत घेऊन जातील. तुम्हाला वाटेल की तुम्ही पुन्हा एकदा विशीतले तरुण प्रेमी झाला आहात. आत्मिक ओढ, सोल कनेक्शन. झोपू न देणे याचा अर्थ असा की त्या रात्री तुमच्या डोळ्यांत झोप असेल पण ती उतरणार नाही. कारण तुमचा पार्टनर तुमच्या डोळ्यांत पाहून अशा काही भविष्यातील योजना आखेल, अशी स्वप्न रंगवेल की तुमचं मन आनंदाने भरून येईल. शारीरिक आकर्षणापलीकडे जाऊन जेव्हा 2 आत्मे एकमेकांत मिसळतात तेव्हा थकवा जाणवत नाही. त्या रात्री तुम्हाला थकव्याऐवजी एका दैवी ऊर्जेचा अनुभव येईल. पार्टनरचा बदललेला अवतार.
17 जानेवारीच्या रात्री तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा एक असा अवतार पाहायला मिळेल जो तुम्ही कधीच पाहिला नव्हता. अत्यंत रोमॅन्टिक, काळजीवाहू आणि तुमच्या प्रत्येक इच्छेला महत्त्व देणारा. ते तुमची प्रत्येक छोटी गोष्ट लक्षात ठेवतील, तुमची स्तुती करतील आणि तुम्हाला असा अनुभव देतील की तुम्ही या जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती आहात. मित्रांनो, ही रात्र फक्त ताऱ्यांची नाही, तर ती तुमच्या तुटलेल्या नात्याला जोडणारी फेविकॉलसारखी रात्र आहे. पण ही जादू टिकवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय आणि ती कोणती चूक आहे जी तुम्हाला टाळायची आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढचा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. दरवाजा बंद का ठेवायचा? ऊर्जेचे गूढ आणि तो महाचमत्कारी उपाय. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे तुमच्या आयुष्याचं सोनं होऊ शकतं. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, वजा डॅशा दरवाजा बंद करून घ्या. पण हे मी का म्हणालो? यामागे केवळ तुमची प्रायव्हसी हे एकच कारण नाहीये, तर यामागे एक प्रचंड मोठं ऊर्जाशास्त्र दडलेलं आहे, जे आता मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. ऊर्जेचे संरक्षण, प्रोटेक्शन ऑफ एनर्जी. ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की जेव्हा एखाद्या राशीवर शुक्र आणि चंद्राचा असा दुर्मिळ प्रभाव असतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह ऑरा, सकारात्मक वलय तयार होतो. 17 जानेवारीच्या रात्री तुमच्या बेडरूममध्ये ही ऊर्जा अत्यंत उच्च स्तरावर असणार आहे. दरवाजा बंद करण्याचा अर्थ असा की तुम्ही बाहेरच्या जगातील नकारात्मकता, चिंता आणि जगाचा विचार तुमच्या त्या पवित्र जागेत येऊ देऊ नका. जेव्हा तुम्ही दरवाजा बंद करता, तेव्हा तुम्ही एक प्रकारे ब्रह्मांडाला सांगत असता की आता मी आणि माझा जोडीदार एकमेकांसाठी पूर्णपणे समर्पित आहोत. ही एकाग्रताच तुमच्या नात्यात पुन्हा एकदा तो जुना जिव्हाळा निर्माण करणार आहे. जगाला विसरा, स्वतःला शोधा. त्या 4 ते 5 तासांच्या काळात तुमचा मोबाईल फोन सायलेंट करणं किंवा स्विच ऑफ करणं हे दरवाजा बंद करण्याइतकंच महत्त्वाचं आहे. विचार करा, तुमचा पार्टनर तुमच्याशी मनातील गुपितं बोलत आहे आणि त्याचवेळी एखाद्याचा फालतू फोन आला तर ती पूर्ण लिंक तुटते. तो दुर्मिळ क्षण पुन्हा कधीच परत येत नाही. म्हणून 17 जानेवारीला जगाला तुमच्या आयुष्यातून काही काळासाठी हद्दपार करा. श्री स्वामी समर्थांचा सिद्ध गुप्त उपाय, दी अल्टिमेट रेमेडी. आता वेळ आली आहे त्या उपायाची ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. हा उपाय केवळ तोडगा नाही, तर तुमच्या आयुष्यातील शुक्राला सक्रिय करण्याची एक गुरुकिल्ली आहे. 17 जानेवारीच्या संध्याकाळी 7 ते रात्री 10च्या दरम्यान हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. साहित्य: एक पांढरा कोरा कागद ज्यावर रेघा नसतील, लाल शाईचा पेन आणि अस्सल गुलाबाचे अत्तर. परफ्यूम नको, अत्तरच हवे. कृती: शांत ठिकाणी बसा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करा. त्यानंतर त्या कागदावर लाल पेनाने तुमच्या जोडीदाराचे नाव लिहा. नावाच्या भोवती एक हृदय किंवा वर्तुळ काढा. रहस्यमय कृती: आता अत्तराची बाटली उघडा. आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने रिंग फिंगर अत्तराचा एक थेंब त्या नावावर लावा. हा थेंब लावताना मनामध्ये असा विचार करा की तुमच्या जोडीदाराच्या मनातील तुमच्याबद्दलचा राग कायमचा संपला आहे. त्यानंतर दुसरा थेंब लावा आणि तुमच्या सुखी संसाराची कल्पना करा. अंतिम टप्पा: हा कागद नीट दुमडून आपल्या उशीखाली ठेवा. 17 जानेवारीची ती संपूर्ण रात्र तो कागद तिथेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर कोणाशीही न बोलता तो कागद एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळाशी मातीत गाडून टाका. विश्वास ठेवा, हा उपाय केल्यावर तुमच्या पार्टनरच्या वागण्यात जो बदल दिसेल तो पाहून तुमचे डोळे पाणावतील. जे प्रेम हरवलं होतं ते पुन्हा एकदा दुप्पट वेगाने तुमच्या आयुष्यात परत येईल. 6. समारोप, निरोप आणि आशीर्वाद. तर कुंभ राशीच्या लोकांनो, 17 जानेवारीची ही रात्र तुमच्यासाठी एखादी भेटवस्तू घेऊन येत आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा आणि आपल्या जोडीदाराला समजून घ्या. लक्षात ठेवा, ग्रह आपल्याला फक्त दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचं काम आपलं असतं. ही रात्र वाया घालवू नका. दरवाजा बंद करा, मन उघडा आणि प्रेमाच्या या महासागरात न्हावून निघा. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो आपल्या जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली उपस्थिती नोंदवा. ज्यांच्या कमेंट्सवर जास्त लाईक्स असतील त्यांच्यासाठी मी विशेष प्रार्थना नक्की करेन.